नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे मान्सून संदर्भातील. चिंता वाढली, मान्सून जितक्याच वेगाने आता तितक्याच वेगाने पावसाचा येलो अलर्ट लागू करण्यात आलेला आहे. हा मात्र इशारा खरा आहे, पण हा मान्सून आहे तरी कुठे? पावसाचं घटलेलं प्रमाण अनेकांच्या चिंतेत भर साचत आहे. मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाची जाणीव झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तर प्रचंड उकाडा जाणवू लागलेला आहे. रायगड जिल्ह्यातही पनवेल अलिबागपर्यंत काहीशी अशी स्थिती असल्यामुळे शेतीच्या कामांची सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता आता वाढलेली आहे. यावर्षी नेतृत्व व मोसमी वारे अर्थात मान्सूनने देशात निर्धारित वेळेआधीच हजेरी लावलेली आहे. ज्यानंतर पहिल्या आठवड्यात तो मनसोक्त कोसळला, पण त्यानंतर मात्र मान्सूनचा वेग मंदवलेला दिसत आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये पावसाची संततधार तर काही भागांमध्ये कोसळधार सुरू असल्याचं तरीही महाराष्ट्रात मात्र त्याचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये तर ढगाळ वातावरण असल्याने प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा दाह अधिक अडचणी वाढवताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कोकण किनारपट्टीपासून थेट विदर्भापर्यंत सक्रिय असणाऱ्या मान्सूनचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे तापमानाचा कमी 3 ते 4 अंशांनी वाढ होऊन हा आकडा काही भागांपर्यंत 35 ते 40 अंशाच्या घरात पोहोचलेला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून वारे पोहोचले नसले तरीही तापमान वाढीमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामानाची या स्थितीमुळे धर्तीवर सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 3-4 दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पर्जन्यमानाचा अंदाज आहे. या काळात अरबी समुद्रातील नेतृत्व मोसमी पावसाची शाखा आणखी सक्रिय होणार असून बंगालच्या उपसागरातील शाखा या आठवड्यात सक्रिय होऊन पुढच्या दिशेने वाटचाल सुरू करेल असा अंदाज आहे. ज्यामुळे आता पावसाची गाठभेट थेट 20-21 जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिथून पुढे मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय होण्याची चिन्हही दिसू लागतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.